रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या परिवहन पोर्टलला एरर येत असून ही सेवा गेल्या शुक्रवारपासून बंद आहे। त्यामुळे राज्यातील नवीन वाहने आणि नूतनीकरणाचं कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। परिणामी खरेदी केलेले वाहन घरी न नेता शोरूममध्येच ठेवावं लागणार आहे। नवीन वाहनाची नोंदणी करून नंबर मिळाल्याशिवाय वाहन ग्राहकांच्या ताब्यात देऊ नये असे परिवहन विभागाचे सक्त आदेश आहेत। नवीन वाहनांची नोंदणी तात्काळ व्हावी यासाठी परिवहन ई-सेवा पोर्टल सुरू करण्यात आलं आहे। हे पोर्टल शुक्रवार 21 फेब्रुवारी रोजी बंद पडलं। वाहन खरेदी केल्यानंतर वितरक या पोर्टलवर जाऊन वाहनांची माहिती भरून नोंदणी करतात। त्यानंतर वाहनाला नंबर दिला जातो। वाहन क्रमांक आल्यानंतर नवीन वाहन ग्राहकांच्या ताब्यात दिलं जातं। मात्र गेल्या 5 दिवसापासून नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणीच परिवहन सेवा पोर्टलवर होत नाही। पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यावर शुक्रवारी नाव नोंदणीचं काम बंद होतं। शनिवार रविवारी शासकीय सुट्टी होती। सोमवारी सरकारी कार्यालय नेहमीप्रमाणे सुरू झाली, परंतु सोमवारी देखील हे पोर्टल दुपारपर्यंत सुरू झालेलं नव्हतं। त्यामुळे ग्राहकांना नव्याने खरेदी केलेलं वाहन घरी घेऊन जाता आलं नाही।